इथून तिथून पसरलेला अरबी समुद्र तुम्ही पाहताय मित्रांनो हा. आणि ह्या अरबी समुद्राजवळूनच ही एक वॉकिंग स्ट्रीट केलेली आहे, सायकलिंग ट्रॅक हा केलेला आहे. आणि ह्या ट्रॅकवर मी एकदम शेवटच्या टोकापासून इथपर्यंत चालत आलो. समुद्र मला कुठंच उफाळलेला दिसला नाही, कुठंच असा जोराच्या लाटा मला दिसला नाही. परंतु मी जेव्हा इथे येऊन उभं राहिलो ना, तेव्हा मात्र मला इथं लाटा एकदम जोरात आदळताना दिसत आहे. समुद्र फक्त एवढ्याच भागात काय एकदम उफाळून येतोय, का समुद्र असा आवेग आवरत नाही. तर जेव्हा मग माझी नजर इकडं मागे गेली ना, तेव्हा इकडं मी पाहिलं आपलं प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेवाचं ज्योतिर्लिंग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जगदीश गायकवाड. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सोमनाथ ज्योतिर्लिंगाची माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हर हर महादेव. पृथ्वीचं चित्र आहे आणि तिथून सरळ रेषेत आता ह्या समुद्रामध्ये कुठेही जमीन नाही असं ते वर्तवण्यात आलेले आहे. काल 31 जुलैला जिथं आपला प्रवास सुरू झाला होता, आज 1 ऑगस्टला तिथंच आपला प्रवास सुरू होतोय. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता जुनागड रेल्वे स्टेशनला. आपण काल ज्या ट्रेननी बांद्रावरून जुनागडपर्यंत पोहोचलो होतो, तीच ट्रेन जाते पुढं वेरावल सोमनाथकडं. सकाळी धावपळ करत 4 वाजता उठलो, 4:30 पर्यंत आवरून झालं आणि म्हटलं बघूया आता ऑटो मिळेल आणि जाऊ मस्त जुनागड रेल्वे स्टेशनला. परंतु 10 मिनिटं ऑटोची वाट पाहिली. तलहटीजवळ मला ऑटो काही मिळाली नाही, कारण की 4:47ची ही ट्रेन असते आणि सगळे ऑटोवाले इकडं असतात. त्याच्यामुळं मी तर म्हणतो तुम्ही आदल्या दिवशीच बुक करा जर तुम्हाला इथून सकाळची ट्रेन पकडायची असेल तर. कारण की मागच्याच ठेस पुढचा शहाणा आणि माझी ट्रेन आता मिस झाली. 4:45 मी बरोबर आलो इथं, परंतु मी एंट्री केली आणि फक्त मला ट्रेनमधून बाहेर पडणारे लोक दिसत होते, ट्रेन मात्र कुठं दिसत नव्हती. लोकांना विचारलं तर ट्रेन म्हणे गेली आहो वेरावलला. जाऊ द्या, चला भगवंताची इच्छा. परंतु खूप धावपळ झाली आणि धावपळ करत आलो आणि स्पेशल ऑटो करून आलो, त्याच्यामुळं पैसे पण थोडे जास्त लागले. इट्स ओके. आता मग याला पर्याय काय आहे, चर्चा करून काय उपयोग नाही. पर्याय असा आहे का दुसरी ट्रेन 9 वाजता आहे, परंतु एवढा वेळ थांबून काय उपयोग नाही, कारण की आपल्याला सोमनाथ मंदिराचं दर्शन करून सोमनाथ देखील फिरायचंय. मग दुसरा पर्याय अजून असा आहे का रेल्वे स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावरच इथलं बस स्टँड आहे. मग आपण काय करू, आता इथून बस स्टँडवर जाऊ आणि जुनागडवरून वेरावलची बस पकडू. कदाचित गिरनार भगवंताची अशीच इच्छा असेल का तू आता रेल्वेने आला ना, बस झाला रेल्वेचा प्रवास, आता बसने प्रवास करून पाय. तर जशी इच्छा, बॅग्स वगैरे घेऊ आणि निघूया आता इथून बस स्टँडकडे. जुनागडच्या या रस्त्यांवरून पण कधी फिरावं लागेल असं वाटलं नव्हतं. आता मी आणि माझी सावली आम्ही दोघंही चाललो आहे जुनागड बस स्टँडकडे. त्यानिमित्ताने बस स्टँड देखील पाहणं होईल आणि ह्या रेल्वेच्या पटरीच्याच लाईनीने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा जुनागडचं बस स्टँड येतं. जुनागडचं बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या दोघांमधील अंतर हे 1 किलोमीटरचं आहे. त्याच्यामुळे ट्रेन जरी तुमची कधी मिस झाली किंवा बसने प्रवास करायचा असेल तर तुम्ही बस स्टेशनजवळ जाऊ शकतात. तामिळनाडूतले बस स्टँड तर बरेच पाहिले आपण, परंतु पहिल्यांदा गुजरातमधलं बस स्टँड पाहतोय. जुनागडचं बस स्टँड आहे, चांगलं बरंच मोठं बस स्टँड आहे. आता इथून आपल्याला वेरावलची बस किती नंबरवर आहे, काय तिकीट आहे, सगळं पाहू आपण. गुजरात आणि महाराष्ट्राचे बस स्टँड हे मला जवळजवळ सेमच वाटतात, कारण की जवळजवळची राज्य आहे ना, त्याच्यामुळं. आता आपली सोमनाथची जी बस आहे ना, ती 4 नंबरवर प्लॅटफॉर्मवर येते. आता हे एन्क्वायरी ऑफिस आहे, इथंच मी एन्क्वायरी केली. इथं हे बोर्ड देखील लावलेले राहतात, तुम्ही तिथं देखील पाहू शकतात. तर बोलले आता 6 वाजेची बस आहे, पाहूया. फायनली 5:30 वाजता सोमनाथची बस आलेली आहे आपली इथे.
ही उभी आहे ही आपली बस जी आपण जुनागडवरून पकडली सोमनाथला जाण्यासाठी. जुनागडपासून सोमनाथचं जे अंतर आहे ते 98 किलोमीटर आहे आणि ह्या 98 किलोमीटरचे जे आपण तिकीट प्राईस जी पे केली ती 178 रुपये. महाराष्ट्र आणि गुजरातचे बसचे दर आहे ना ते जवळपास सारखेच आहे आणि त्याच्यामधला आता हा पहिला स्टॉप आला आहे आपला केशोद. केशोदवरून आता सोमनाथ जवळच आहे आणि मला तरी वाटतं ही बस आहे ना पूर्ण स्लीपर बस आहे त्याच्यामुळं देखील हा तिकीट दर जास्त असू शकतो. जर आपण ही बस साधी घेतली असती तर हा तिकीट दर कमी असू शकला असता, परंतु इट्स ओके, आपल्याला लवकर जायचं आहे, सोमनाथचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यामुळं आपण ही बस घेतली आणि चाललो पुढे. आता मी तुम्हाला दाखवतो कशा रीतीने बस ही. हे बघा काय अशी आहे आणि हे पूर्ण स्लीपर आहे. आता इथंच बसलोय मी, बॅग वगैरे ठेवलेली आणि सुरू आहे आपला हा प्रवास. तर बरोबर 8 वाजता आपण आलेलो आहे ते सोमनाथ बस स्टँडवर. हे पाहताय तुम्ही, हे सोमनाथचं बस स्टँड आहे आणि ज्या मोठ्या मोठ्या टूर्स ट्रॅव्हल्सच्या गाड्या येतात त्याचा पार्किंगचा एरिया त्या साईडला आहे. आता इथून सोमनाथ मंदिराचं जे अंतर आहे ते जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर पाहूया, जर शेअरिंग ऑटो आली तर शेअरिंग ऑटोने जाऊया, नाही तर पायी पायीच आपण अंतर ते पार करूया. समुद्राकडून येणारी हवा जाणवती मला इथं आल्यानंतर. वेरावल पासून सोमनाथचं अंतर 7-8 किलोमीटर आहे. जर तुम्ही वेरावल रेल्वे स्टेशनला आले तर तिथून देखील तुम्हाला शेअरिंगचे ऑटो हे मिळत असतात. आता आपला प्रवास सुरू होईल तो इथून सोमनाथ मंदिराकडे. श्री सोमनाथ मंदिर समोरच आपल्याला दिसून येते आणि इथून एक निशुल्क बस सेवा देखील चालते, परंतु आता इथं कोणती बस उपलब्ध नाही आहे. बघूया, समोरच मंदिर आहे हे बघा. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला आपलं डिजिटल सुरक्षित सामान घर इथं दिसून येतं. आता मी देखील माझी मोठी बॅग घेऊन, मला मध्ये जाता येणार नव्हतं म्हणून बॅग आता इथंच ठेवलेली आणि मध्ये आपला मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही, तर मोबाईल वगैरे देखील आपण इथं जमा करू. आता बॅग मी 12 तास इथं ठेवलेली आहे कारण की आपल्याला पूर्ण सोमनाथ फिरायचं आहे. 12 तासाची 1 तास जर ठेवली तर 20 रुपये घेतात ते आणि 12 तासाचे घेतले माझ्याकडून त्यांनी 100 रुपये. आणि आता आपण मोबाईल आणि आपली हँडबॅग देखील इथं ठेवून देऊ आणि मग आता दर्शनाला जातोय मी आणि मग दर्शन झाल्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तर झालंय आपलं सोमनाथ मंदिराचं दर्शन. जवळपास 8 वाजता मी मध्ये गेलो होतो आणि आता वाजलेले 9:30. काहीच वेळ लागला नाही. मला वाटलं श्रावण महिन्यामुळं बराचसा वेळ होऊन जाईल, परंतु काही वेळ झाला नाही. आणि मधलं तुम्हाला सांगतो मी, जर तुमच्याकडे बॅग, मोबाईल, कॅमेरा असेल तर छोटी बॅग तुम्ही मध्ये ठेवू शकता, परंतु जर मोठी बॅग असेल तर ते 10 नंबरचं एक काउंटर आहे तिथं तुम्ही ठेवू शकतात, पण त्याला अवधी म्हणजे जास्त वेळ तर नाही ठेवू शकत. त्याच्यामुळं मी माझी मोठी बॅग ही बाहेरच ठेवलेली आहे. 100 रुपये पे करतोय 12 तासाचे. तुमच्याकडे जर मोठी बॅग असेल तर तुम्ही जे लॉज घ्याल, धर्मशाळा घ्याल तिथं ठेवून मग इथं तुम्ही छोटी बॅग घेऊन मोबाईल मध्ये तुम्ही जमा करू शकता. आणि मध्ये एकदम निशुल्क सेवा आहे, त्याच्यामुळे तुम्ही मध्ये मोबाईल वगैरे जमा करून फिरू शकतात. नंतर मंदिराची जी दर्शन रांग आहे ती दर्शन रांग देखील, आज श्रावण महिना असून देखील काही नव्हती एवढी, त्याच्यामुळं लवकर दर्शन झालं. आणि नंतर जेव्हा आपण ह्या स्टॅच्यूजवळ येतो तेव्हा तिथून आपल्याला संपूर्ण सोमनाथ मंदिराच्या दर्शनाची एक बस देखील मिळते. दर्शन करून जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा तुम्हाला जो हा स्टॅच्यू दिसतो तो हा वीर हमीरजी गोयल, म्हणजे ज्यांनी सोमनाथ मंदिराला अनेक याच्यातून वाचवलं त्यांचा हा पुतळा आहे. आणि त्याच्या समोरून हा जो रोड जातो तो ओशन व्ह्यूकडं, समुद्रपथ दर्शनकडं.
त्याच्या शेजारी जे मंदिर आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर. आपण आता लक्ष्मीनारायण मंदिरचं दर्शन घेऊ आणि मग समुद्र दर्शनने पूर्ण सोमनाथ मी तुम्हाला कशा रीतीने साईडने समुद्राच्या आपण फिरू शकतो ते देखील तुम्हाला मी दाखवतो. मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर जेव्हा येतो ना आपण तेव्हा नाश्त्याचे बरेच सारे तुम्हाला दुकानं दिसतील. इथं तुम्हाला जिलेबी, फाफडा, भजी असं वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील. आणि तिथूनच आपण आता जातोय ते समुद्र दर्शन ओशन व्ह्यू इकडं. 5 रुपयाचं तिकीट घेऊन आपण येतो समुद्र दर्शन करायला. आणि समुद्र दर्शन करण्यासाठी हे बघा मध्ये बीच इथे बनवण्यात आलेले आहे आणि हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग आपण इथं पाहतोय. ते सोमनाथ मंदिराच्याच बाजूला एक बाणस्तंभ म्हणून उभारण्यात आलेला आहे. तो बाणस्तंभ देखील मी दाखवतो. तो बाणस्तंभ म्हणजे असा आहे का इथून म्हणजे दक्षिण टोकापर्यंत कुठेही भूमी नाही असं संस्कृतल्या श्लोकामध्ये ते लिहिलेले. तो श्लोक मी खाली लिहून देतो तुम्हाला. आपण ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र जे म्हणतो त्याची सुरुवातच आपण करतो सौराष्ट्रे सोमनाथमच. 12 ज्योतिर्लिंगांमधलं प्रथम ज्योतिर्लिंग असं सोमनाथ मंदिर आपण बघतोय. सोमनाथ म्हणजेच सोम म्हणजेच चंद्रदेव यांनी स्वतः स्वर्णातून या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. दक्ष प्रजापतींचा जो श्राप चंद्रदेवांना मिळाला होता त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी शिवाचे कठोर तप केले आणि शिवाचं इथं त्यांनी स्थान निर्माण करून ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. असंच सोमनाथ मंदिर. सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला अमर मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं. तर अमर मंदिर म्हणून का ओळखलं जातं? कारण की ह्या मंदिराला अनेकदा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातील इव्हन जगातील हे एकमेव मंदिर असं आहे का सर्वात जास्त हल्ले आपल्या याच भारतातील मंदिरावर झाले. मंदिर अनेकदा नष्ट झालं, पुन्हा नव्याने निर्माण झालं. मोहम्मद गझनीचे हल्ले असतील, अल्लाउद्दीन खिलजीचे हल्ले असतील, जाफर खान आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील औरंगजेबाचे देखील हल्ले या मंदिरावर झालेले. परंतु प्रत्येक वेळी मंदिराने नवीन उभारी घेतली, नव्याने मंदिर निर्माण करण्यात आलं. त्यामुळेच आपलं हे सोमनाथ ज्योतिर्लिंग अमर मंदिर म्हणून देखील ओळखलं जाते. सोमनाथ मंदिर हे गुजरातमधील प्रभास पाटण वेरावल येथे आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं प्रथम ज्योतिर्लिंग आहे. हे ठिकाण त्रिवेणी संगमाजवळ आहे. सरस्वती, हिरण्या आणि कपिला या नद्या येथे एकत्र येतात. 1951 मध्ये सोमनाथ ट्रस्ट आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी वर्तमान मंदिराचा बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा देखील आपल्याला नजरेस येतो. तर चालत आपण पुढं आल्यानंतर आपल्याला जय सोमनाथचा हा बोर्ड दिसतो. एकदम सुंदर असं सोमनाथ मंदिराचं दर्शन आपल्याला इथं होतं. आणि मी जे दाखवणार होतो तुम्हाला ते हे बघा, हा आहे बाणस्तंभ. आता मधून तर मला काय दाखवता नाही आलं त्याच्यामुळे मी इथून दाखवतोय. त्या बाणस्तंभावर श्लोक लिहिलेला आहे आपल्या संस्कृत भाषेमधला का इथून म्हणजे त्या बाणस्तंभापासून आणि त्याच्यावर आहे ना पृथ्वीचं चित्र दाखवलेलं आहे. हे बघा, हे पृथ्वीचं चित्र आहे आणि तिथून सरळ रेषेत आता ह्या समुद्रामध्ये कुठेही जमीन नाही असं ते वर्तवण्यात आलेले आहे. ही गोष्ट खरंच किती विचार करण्यासारखी आहे का त्या काळी आपल्या पूर्वजांना ज्यांनी पूर्ण याचा अभ्यास केलेला आहे त्यांना किती अभ्यास होता. त्यावेळेस नकाशा नव्हता, पृथ्वीचा मॅप नव्हता, तरी देखील हे त्यांना ज्ञात होतं का इथून तिथपर्यंत कुठेही जमीन नाही आणि तेच इथं लिहून ठेवलेले आपल्या सोमनाथ मंदिराच्या बाहेर. हीच खरी एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. सोमनाथ मंदिराचं मुख्य शिखर 150 फूट उंच आहे. शिखरावर 8.2 मीटर लांबीचा ध्वजस्तंभ आणि 27 फूट उंच सुवर्णध्वज फडकतो. ध्वज हा सूर्यप्रकाशात झळाळत असल्याने मंदिर दूरवरूनही स्पष्ट दिसते. आणि माझं भाग्य असं का मला 2 वेळेस या मंदिराचा ध्वज बदलताना बघण्याचा
चान्स मला मिळाला. या मंदिराचे जे बांधकाम आहे ते मारू गुर्जर नागर शैलीत झालेले आहे. यामध्ये शिखर उंच गोलाकार आहे जे आकाशाला स्पर्श करणारे वाटते. ही शैली गुजरात आणि राजस्थानातील प्राचीन मंदिरांची खासियत आहे. या मंदिराचं गर्भगृह अशा प्रकारे बांधलं आहे की मंदिराच्या समोरून जाणारी काल्पनिक रेषा कोणत्याही खंडावर दुसरे स्थळ लागत नाही. म्हणजे हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर जगाचा पहिला बिंदू म्हणून मानले जाते. तेच बाणस्तंभाचं महत्त्व आहे. आता ह्या समुद्र जो ओशन व्ह्यू आहे तो इथपर्यंतच इथं बांधण्यात आलेला आहे. इथून जेव्हा आपण एकदम पुढं जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला जे मंदिर दिसतं ते बाणगंगेचं मंदिर दिसतं. शेवटपर्यंतचं जे मंदिर आहे ते, परंतु आता जे बांधकाम झालेले आहे ह्या ओशन पार्कचं ते इथपर्यंतच झालेले आहे. हे झूम करून आपण जे मंदिर पाहतोय ते देवी मंदिर आणि बाणगंगा जे सोमनाथ मंदिरातल्या ज्या 2 शिवलिंग आहे त्या समुद्रातल्या त्या आपल्याला तिथंच पाहायला मिळतात. सोमनाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे जे सूर्योदयाच्या दिशेला आहे. सकाळच्या सूर्यकिरणांनी थेट शिवलिंगावर पडावे असा वास्तुशास्त्रीय विचार केला गेला असावा. मुख्य मंडप, अंतराळ, गर्भगृह यांची रचना पंचरथ योजनाप्रमाणे आहे. सोमनाथ मंदिर समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे वसले आहे की समुद्राच्या लाटांचे आवाज मंदिरात गुंजतात. समुद्र आणि मंदिरांचे अद्भुत संयोजन भक्तांना आध्यात्मिक शांतता देते. मंदिराच्या पुढून जेव्हा आपण उजव्या हाताने मध्ये येतो तेव्हा आपल्याला हे शॉपिंग सेंटरचा भाग दिसतो हा इथला. तर आता इथून हे सोमनाथ निशुल्क भोजन प्रसाद आहे. याचा वेळ 11 ते 3 वाजेपर्यंत असतो. तर आता 11:30 वाजलेले ना आपण देखील चाललेले भंडारा ग्रहण करायला. हे बघा, सकाळी सोमनाथ मंदिराचं दर्शन करून नंतर समुद्र दर्शन करून आपण 11 ते 3 या वेळेमध्ये श्री सोमनाथ ट्रस्ट मार्फत दिला जाणारा हा प्रसाद नक्की ग्रहण करावा. फार छान आणि सुंदर असा हा प्रसाद असतो. हा रात्री पण मिळतो आणि दिवसा हा सुरूच असतो. सोमनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला सोमनाथ ट्रस्टद्वारेच एक मोठा हॉल आहे, तिथंच हा प्रसाद मिळत असतो. जेवण करून आपण आता मंदिराच्या परिसरात बसलेलो आहे. मंदिराच्या परिसरात असं उन्हांपासून बचाव करण्यासाठी असे बाकडे इथे ठेवण्यात आलेले, सावली करण्यात आलेली आहे. आणि झालं काय, माझा गॉगल आणि टोपी ही राहिली मोठ्या बॅगमध्येच, त्याच्यामुळे इथं थोडा वेळ बसलेलो आहे. आता दुपारचे 12:30 वाजत आलेले. आणि जेव्हा आपण प्रसाद घेऊन येतो ना तेव्हा मंदिराच्याच भागातून येतो आणि इथून आपला मंदिराचं दर्शनाची राईन इथून सुरू होते. हे बघा, हा प्रवेश आहे. समोर जो दिसतोय तो मंदिराचा कळस आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, एक मिनिट. हे बघा, हा मंदिराचा कळस आहे. आणि मध्ये जेव्हा आपण येतो ना तेव्हा हे संपूर्ण निशुल्क सामान घर आहे. इथं आपला मोबाईल, कॅमेरा, पर्स, मोठी बॅग वगैरे आपण सर्व काही जमा करू शकतो. परंतु मोठी बॅग जर जमा केली तर त्याचा काहीतरी टाइम लिमिट असते, म्हणून माझी मोठी बॅग मी बाहेरच जमा केलेली आहे. आणि हा संपूर्ण मंदिर परिसर आपण पाहतोय. मंदिर परिसरामध्ये मध्ये येऊन पण तुम्ही तुमची मोबाईल वगैरे जमा करू शकता. त्याच्यामुळे बाहेर पैसे खर्च करून मोबाईल जमा करू नका, मध्ये येऊन जमा केला तरी चालेल. इथल्या लाडू प्रसादाविषयी जर सांगायचं झालं तर हे बघा, असे काउंटरमध्ये देखील आहे आणि बाहेर देखील काउंटर आहे. आता मी जो प्रसाद घेतला हा चुरमा लाडूचा, तो मध्येच खाल्ला. 50 रुपयाचे ते 2 लाडू येतात. मगच लाडू काही उपलब्ध नव्हतात आणि चुरमा लाडू एकदम मस्त आहे. बघा, इथं फोटोत दाखवलेला आहे तसाच लाडू असतो. मस्त प्रसाद राहतो, डब्यात देतात ते. आणि बाकीचे वाचून घ्या तुम्ही, एवढं प्रकारचे प्रसाद इथं आपल्याला मिळू शकतात. आणि इथून आता आपण बाहेर पडूया. श्री सोमनाथ ट्रस्टद्वारे AC डॉर्मेटरी भवन कुठे आहे, जेव्हा आपण बाईक पार्किंग वगैरे पाहतो तिथंच आहे. यात्री सुविधा केंद्र आहे आणि काही अशी मधले रूम्स आहे, तुम्ही पाहू शकतात. तर ह्या डॉर्मेटरीमध्ये तुम्ही 200 रुपये ने राहू शकतात आणि रूम्स पण तुम्हाला अवेलेबल होतील. ह्याच AC डॉर्मेटरीच्याच बाहेर बस उभी राहते, त्याचाच टायमिंग आता मी पाहायला चाललेलो आहे. बरेच सारे अतिथीगृह, डॉर्मेटरी सेंटर इथं उपलब्ध आहे. हे सोमनाथ ट्रस्टतर्फे, त्याच्याच मागे एक डॉर्मेटरी, इकडं श्री सोमनाथ माहेश्वरी समाज अतिथीगृह आहे आणि हे लीलावती अतिथीगृह आहे.
अशा प्रकारे अनेक सारे अतिथीगृहांनी आता मला सांगितलं की इथंच बस उभी असते. बसचं टायमिंग देखील इथं लिहिलं आहे. असेल बघूया आपण. हे लीलावती अतिथीगृह. आता मी मध्ये गेलो माहिती घ्यायला तर त्यांनी मला मराठीतले पुस्तक देखील दिलं. आणि बसचं जर तुम्हाला सांगू तर हे बघा, सोमनाथ तीर्थयात्रेची बसची जी सुविधा आहे ना, तर ती कोणते कोणते तीर्थस्थान इथून सुरुवात होते. लीलावती अतिथीगृह. मग आपण जिथं इथं आलो ते सर्कल, राम मंदिर, त्रिवेणी संगम, गीता मंदिर, बाणगंगा, भालका तीर्थ. सकाळी 7:45, 8:45, 9:45 आणि संध्याकाळी 4, 5 आणि 6 अशा प्रकारे आहे. तर जवळपास आता 4:06 झालेले आहे आणि लोक जमा झालेले इथं. बसचा स्टार्टिंग पॉईंट हा लीलावती अतिथीगृहाचं जे गेट आहे इथं, हे मध्ये जे आहे ते लीलावती अतिथीगृह आणि त्याच्या गेटजवळच स्टार्टिंग पॉईंट आहे. पाहूया बस किती वाजता येते. संपूर्ण यात्रा मी दाखवतो तुम्हाला आता बसद्वारे ती कशी राहते. काही अशा प्रकारची बस आहे. बस आलेली आहे सोमनाथ दर्शनाची. पाहूया आता हिचं तिकीट काय आहे आणि कशा रीतीने राहते ही संपूर्ण बस. तर फायनली आलो आहे आपण बसमध्ये आणि AC बस आहे आणि काय अशा प्रकारची बस आहे. आता इथं हा दुसरा पॉईंट आहे बसचा. जिथं मी थांबलो होतो ना, जे चौक आहे हा मंदिरासमोरचा, तिथं हा दुसरा पॉईंट आहे. इथं बरीचशी गर्दी होती बसमध्ये बसण्यासाठी. त्याच्यामुळं मी म्हणतो तुम्ही आधीच आपलं लीलावतीचा जो पॉईंट आहे जिथून बस निघते तिथं जा. तिथून तुम्ही बसमध्ये आपलं सीट कन्फर्म करा, जागा घ्या मस्त आणि मग आपला प्रवास हा पूर्ण सोमनाथ दर्शनचा चालू करा. आत्ताच सूचना मिळाली का प्रत्येक ठिकाणी आपल्याला 10-10 मिनिटाची वेळ ही दिलेली असते आणि त्या वेळेतच आपण ते पाहून बाहेर पडलं पाहिजे. तर करूया सोमनाथ दर्शनाची सुरुवात आपण आता. बरोबर 4:15 वाजलेले आणि बस आता ह्या पॉईंटवरून पुढं निघालेली. GSRTCची ही बस आणि आपलं 58 रुपयाचं तिकीट काढून आपला पहिला स्टॉप येतो तो राम मंदिराचा आणि आपल्याला मिळालेले 10 मिनटं इथं. आता ह्या राम मंदिराचं दर्शन घेऊ. ॲक्च्युली एकदम सोमनाथ मंदिर समोर आहे. पहिलाच मंदिराचं हे आपलं नाता दर्शन करायला जातो. 10 मिनटाची वेळ आहे. पुढचा स्टॉप आपला गीता मंदिर. 4:30 झाले ना. आता हे गीता मंदिराच्या प्रवेशद्वाराने आपण आता मध्ये जाऊ. बघूया गीता मंदिर. गीता मंदिराचं विशेषता काय माहिती आहे का? पहिला अध्यायापासून हे बघा, हा प्रथम अध्याय, द्वितीय अध्याय, तृतीय, चतुर्थ, पंचम असे संपूर्ण हे 9 खांब आणि इकडचे 9 खांब म्हणजे हे 9 आणि हे 9 टोटल 18 अध्याय इथं लिहिण्यात आलेले. हेच महत्त्वपूर्ण बाब आहे गीता मंदिराची. श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन करून आपण जे पुढं पाहतो ना ते बलदेवजी मंदिर, बलदेवजी की गुफा. हे बघा मित्रांनो, हे जे होल पाहतो ना आपण हे महत्त्वाचं आहे इथं. कारण की ही मूर्ती फार इथूनच बलदेवजी गेलेले असंच म्हणतात. हा गीता मंदिराचा परिसर बराचसा मोठा आहे. पहिले आपण दर्शन करतो गीता मंदिर. गीता मंदिराच्या शेजारी आपण दर्शन करतो ते बलदेवजीची गुफा आणि नंतर आपण दर्शन करतो लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिरपासूनच आपण श्री भगवान श्रीकृष्ण चरण पादुका ज्या आहे त्या आपण आता दर्शन करायला जातो. इकडं काशी विश्वनाथ महादेव अशा अनेक साऱ्या मंदिरांचा समूह आपण या गीता मंदिराच्या जवळ पाहतो. थोडं अंतर पुढं चालून आल्यावर पुन्हा आपल्याला सर्वात शेवटी गीता मंदिराच्या कॉम्प्लेक्समध्ये जे मंदिर दिसतं ते श्री भीमनाथ महादेव मंदिर.
तर अशा रीतीने आपण आता गीता मंदिराचा कॉम्प्लेक्स पाहून पूर्ण शेवटपर्यंत ते भीमदेव नाथ महादेव मंदिर पाहून पुन्हा आता आपण आपल्या बसकडे जाऊया. हिरण, कपिला, सरस्वती, त्रिवेणी महासंगम आपण इथे येतोय आता. आता मग इथं मध्ये जाऊ तेव्हा 10चे दाणे आणि आटा मछलीला घेऊन आपण जातो पुढं. ओके. नंतरचा पॉइंट तो आपला बाणगंगा आणि देवी मातेचं मंदिर 51 शक्तिपीठांमधलं एक. आपल्या सोमनाथ मंदिर बस टूरमध्ये बरोबर 5:30 वाजता शेवटचा पॉईंट आपण पाहायला आलेलो आहे. भालका तीर्थ मंदिर. सोमनाथ रेल्वे स्टेशनपासून किंवा प्रभास पाटणपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असं हे भालका तीर्थ मंदिर आहे. आणि हे श्रीकृष्णांचं स्वधाम प्रस्थान स्थळ म्हणून ओळखलं जातं. याची कथा आणि धार्मिक महत्त्व काय आहे तर महाभारत युद्धानंतर यादव वंशात आपसात कलह सुरू झाला. त्यानंतर द्वारका नगरीत यादवांचे वंशविनाश झाले. श्रीकृष्ण समुद्रकिनारी ध्यानमग्न बसले होते. एका शिकाऱ्याने हरिण समजून बाण सोडला आणि तो श्रीकृष्णांच्या पायाला लागला. जर शिकाऱ्याने क्षमायाचना केली तरी श्रीकृष्णांनी त्यांना क्षमा केली आणि तिथेच स्वधाम गमन केले. हा प्रसंग ज्या ठिकाणी घडला तेच ठिकाण म्हणजे भालका तीर्थ. आजचं भालका तीर्थ म्हणजे येथे सुंदर श्रीकृष्ण मंदिर बांधलं आहे, जिथं भगवान श्रीकृष्ण पायाला बाण लागून झोपलेले क्षयन मुद्रा असं दर्शन मिळतं. येथे एक स्मारक स्तंभ आहे जो कृष्ण जन्म ते स्वधाम गमन पर्यंतची कथा सांगतो. अशा रीतीने आपलं सोमनाथ मंदिराचं संपूर्ण दर्शन आपण बस टूरने आता पूर्ण केले. तर बरोबर 6 वाजता आपला प्रवास संपला. इथं जिथून आपण बसलो होतो बसमध्ये तिथंच आपला प्रवास संपला आणि अशा रीतीने आपलं सोमनाथचं दर्शन झालं. या बसचा प्लस पॉईंट म्हणजे याच्यात आपल्याला पटपट सर्व ठिकाणं कवर करता येतात आणि मायनस पॉईंट म्हणजे आपल्याला बरेच सारे ठिकाणं हे फिरवत नाही. ज्याप्रमाणे गोलोक धाम आहे, सूर्य मंदिर आहे, 5 पांडवांचं एक मंदिर आहे, ते आपण पाहिलं नाही. परंतु जेवढं पाहिलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला का सोमनाथाचं दर्शन करताना साईट सीन करताना तुम्ही बसद्वारे कशा रीतीने करू शकता. तर सोमनाथ मंदिरातला आता हर हर महादेव करू आणि जाऊ आता पुढं आपल्या पुढचं डेस्टिनेशन द्वारकाला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुनागडपासून आपण सोमनाथ मंदिरापर्यंत कशा रीतीने पोहोचू शकाल, सोमनाथ मंदिराचं दर्शन कशा रीतीने करू शकाल, सोमनाथ मंदिराची बस टूर कशा रीतीने चालती ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण व्हिडिओ बघून माहितीपूर्ण वाटल्यास आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव.